नमस्कार. आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जे काही मोठे बदल करण्यात आलेले त्यातनं खास करून महिला वर्गाला मोठा दिलासा देण्यात आलेला आहे. नेमका कोणते दिलासा देण्यात आलेला आहे आणि काय काय बदल करण्यात आले याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठे बदल करण्यात आलेले आहेत. याच बदलांची माहिती आता आपण घेऊया. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आलेले आहेत. ते काय आहेत ते बघूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ही आता 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा घेण्यात आलेला आहे. म्हणजेच ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्याची शेवटची मुदत ही 15 जुलै होती, ती आता वाढवून 31 ऑगस्ट ही करण्यात आलेली आहे. म्हणजे आता योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी आता 2 महिन्याची ही मुदत असणार आहे. हा खूप मोठा दिलासा आहे आणि या व्यतिरिक्तही कागदपत्रांमध्येही अजून दिलासे देण्यात आलेले आहे. तेही आता आपण पुढे बघणार आहोत. आता पुढे बघूया. या निर्णयाची माहिती जी आहे ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिलेली आहेत. विधान भवनातील मुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यावेळी उपस्थित होतात. या योजनेच्या नाव नोंदणीसाठी अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेले आहेत आणि या निर्देशांचं पालन करून आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना 1 जुलैपासून लाभ देण्यात येईल असा महत्त्वपूर्ण निर्णय घेताना योजनेचा सुलभ व सुटसुटीतपणे राबविण्याचे निर्देशही मुख्यमंत्री यांनी सर्व विभागांना दिलेले आहेत. म्हणजे जरी आपण योजनेकरता अर्ज हा उशिराने केला तरी आपल्याला त्या योजनेचे पैसे हे 1 जुलैपासून मिळणार आहेत. या सर्व महिला ज्या असतील त्या आता पात्र असतील. अजून पुढे जाऊन महिलांसाठी खूप सारे दिलासे देण्यात आलेले आहेत. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता पुढे बघूया. अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देतानाच यासाठी एकर शेतीची अट वगळून लाभार्थी महिलांचे वयोगट आता 21 ते 60 वर्ष वयोगटाऐवजी आता 21 ते 65 वर्ष वयोगट करण्याचा निर्णयही आता घेण्यात आलेला आहे. म्हणजेच पहिला 21 ते 60 वयोवर्ष गटातील महिला अर्ज करू शकणार होतात, त्याऐवजी आता 21 ते 65 वर्षापर्यंतच्या सर्व महिला या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहे. आता पुढे बघूया. तसेच परराज्यात जन्म झालेल्या महिलांनाही महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पत्नीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल असाही निर्णय देण्यात आलेला आहे. म्हणजेच ज्या महिला दुसऱ्या राज्यातून लग्न करून आपल्या महाराष्ट्रात आलेल्या आहेत, त्यांचे पती हे जर महाराष्ट्राचे रहिवासी असतील, त्यांच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला असेल, डोमसाईल सर्टिफिकेट असेल, हे जर उपलब्ध झाले किंवा शाळा सोडल्याचा दाखला त्यांचा जरी पतीचा नवऱ्याचा जरी मिळाला तरी त्या या योजनेचा लाभ घेऊ शकणारा हाही खूप मोठा दिलासा देणारा निर्णय आहे. आता पुढे बघूया. त्यासोबत उत्पन्नाच्या दाखल्यात जी अट तीही शिथिल करण्यात आली. ते काय आहे ती बघूया. 2.5 लाख रुपयाचे उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणातून सूट देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आलेला आहे. त्यासोबतच या योजनेत कुटुंबातील एक पात्र अविवाहित महिलेचा सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार असून योजनेमध्ये सुधारणा केल्याचा निर्णय शासन निर्णय तातडीने जाहीर करण्याच्याही सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी देण्यात आलेल्या आहे. म्हणजेच आता विवाहित महिलांबरोबर घरामध्ये जर एखादी अविवाहित महिला असेल 21 वर्षाच्या वरील वयाची तर त्या महिलेला सुद्धा आता लाभ हा मिळणार आहे. तर असे खूप मोठे बदल आजच्या या
बैठकीमध्ये घेण्यात आलेली आहे. याचा शासन निर्णय 1 ते 2 दिवसात प्रसिद्ध होईल. त्यापूर्वी तर आपल्याला जे काही महत्त्वाचे बदल झाले ते मी आपल्याला फास्टमध्ये सांगून देतो, की ज्या महिलांचं वय पहिलं 21 ते 60 होतं, आता ते वाढवून 21 ते 65 करण्यात आलेलं आहे. उत्पन्नाच्या दाखल्याची जी अट होती ती उत्पन्नाच्या दाखल्याची अट ही शिथिल करण्यात आलेली आहे. आता आपल्याकडे जर पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर त्यावरतीही आपल्याला आता जे आहे कागदपत्र आपले प्रोसेस होणार आहे. त्यासोबत जर आपल्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट नसेल तर तेथेही आपल्याला आता शिथिलता देण्यात आलेली आहे. आपल्या मिस्टरांचं, नवऱ्याचं जे काही आहे शाळा सोडल्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र ही आता ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यासोबत जी 5 एकर शेतीची अट होती तीही रद्द करण्यात आलेली आहे. असे खूप सारे बदल ह्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत करण्यात आलेले आहेत. तर जो काही महाराष्ट्र शासनाने हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे तो आपल्याला कसा वाटला? आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. अशीच माहिती व्हिडिओ आपल्या मोबाईलवरती व्हॉट्सॲपवरती मिळवण्यासाठी आपण आमचा व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता.